नमस्कार मित्रांनो, चला आज महाराष्ट्राच्या भूगोलाबद्दल आपलं ज्ञान थोडं तपासून पाहूया एका मज्जेशीर चॅलेंजमधून. तयार आहात? चला तर मग सुरुवात करूया. Welcome to Smart School InfoLex. या प्रश्नांमधून फक्त आपलं नॉलेज टेस्ट नाही होणार, तर आपल्या महाराष्ट्राबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टीही आपल्याला कळतील. चला बघूया, आपण आपल्या राज्याला खरंच किती ओळखतो. हो, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे आपण फक्त काही प्रश्न बघणार आहोत. अशाच भरपूर प्रश्नांसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा किंवा आमच्या वेबसाईट smartschool.info/weblibs ला व्हिजिट करा. ओके, तर मग महाराष्ट्र जिओग्राफी चॅलेंजला सुरुवात करूया. मी प्रश्न विचारल्यावर तुम्हाला उत्तर देण्यासाठी 5 सेकंदांचा वेळ मिळेल. चला, आपला पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र? ओके, विचार करण्यासाठी 5 सेकंड. आणि याचं बरोबर उत्तर आहे मुंबई. हो, मुंबई ही फक्त महाराष्ट्राचीच नाही, तर आपल्या भारताची आर्थिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. ठीक आहे, पुढचा प्रश्न. विच सी इज टू द वेस्ट ऑफ महाराष्ट्र? चला विचार करा, 5 सेकंड आहेत. याचं उत्तर आहे दी अरेबियन सी, म्हणजेच अरबी समुद्र. तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्राला तब्बल 720 किलोमीटर लांबीचा सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे, तो याच अरबी समुद्राचा. आणि आता आपला तिसरा प्रश्न. विच मेजर रिव्हर फ्लोज थ्रू महाराष्ट्र? तुमचा वेळ सुरू झाला आहे. उत्तर आहे द गोदावरी रिव्हर, गोदावरी नदी. ही महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि महत्त्वाची नदी आहे, जिचा उगम नाशिक जवळ होतो. अरे हो, जर हे चॅलेंज आवडत असेल तर पुढचे असेच भाग मिस होऊ नयेत म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा प्रश्न आहे पर्वतांबद्दल. सो व्हॉट इज अ फेमस माउंटेन रेंज इन महाराष्ट्र? 5 सेकंड. आणि याचं उत्तर आहे द सह्याद्री माउंटेन रेंज, म्हणजेच आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा. यांना पश्चिम घाट असंही म्हणतात आणि ही आपल्या महाराष्ट्राची एक मोठी ओळख आहे. आता जरा शेतीकडे वळूया. प्रश्न आहे, विच क्रॉप इज वाइडली ग्रोन इन महाराष्ट्र? तुमचा वेळ सुरू होतोय आता. याचं बरोबर उत्तर आहे शुगर केन, म्हणजे ऊस. ऊस हे आपल्याकडचं एक महत्त्वाचं नगदी पीक आहे आणि साखर उत्पादनात तर महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा आहे. चला, पुढचा प्रश्न हवामानाबद्दल. व्हॉट टाइप ऑफ क्लायमेट डज महाराष्ट्र हॅव? मग तुमची वेळ सुरू झाली आहे. उत्तर आहे ट्रॉपिकल मॉन्सून क्लायमेट, म्हणजेच उष्णकटिबंधीय मान्सून हवामान. आणि म्हणूनच आपल्याला उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तिन्ही ऋतू इथे अनुभवायला मिळतात. आणि हा आहे शेवटचा प्रश्न. व्हॉट इज द लार्जेस्ट सिटी इन महाराष्ट्र? तुमचा वेळ सुरू होतोय. आणि याचंही उत्तर आहे मुंबई. हो, लोकसंख्येनुसार आणि क्षेत्रफळानुसार मुंबई हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं शहर आहे आणि अर्थातच आपली राजधानी सुद्धा. तर मग कशी वाटली ही प्रश्नमंजुषा? तुमचा स्कोर काय होता हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर हा भाग आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि निबंध, व्याकरण किंवा इतर प्रश्नांसाठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. आजच्या पुरतं इथेच थांबूया. हा भाग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत शिकत रहा. Watching, please do like, comment and share this video. And if you are new to our channel, please subscribe and press the bell icon. Please be our member for support us. Thank you.